हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. बघता बघता आत्ता तर गणपती बाप्पा आले होते. ती सगळी तयारी गडबड आपण अजून विसरलो देखील नाही. पितृपक्षाची गडबड होती. पितर पंधरवडा संपतच आला आहे आणि लगेचच येत्या 3 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीला दांडिया खेळायला सगळ्यांनाच आवडतात ना, गरबा, दांडिया. पूर्वी असं नव्हतं. आपल्या इथं हत्तीचं वगैरे चित्र काढून शारदा मातेचं जे आहे, आपण सरस्वती मातेचं जे आहे ते यंत्र चित्र काढून फेर धरला जायचा, गाणी म्हटली जायची. तर आता ते जे आहे त्याला भोंदला म्हणलं जायचं. शाळेमध्ये भोंदला म्हणलं की आपण खिरापत वगैरे घेऊन जायचो. तर किती जणांना हे आठवते किंवा किती जणींना हे आठवते मला सांगा नक्की. तुमच्या कमेंट आल्या ना, मला खरंच खूप छान वाटतं वाचायला देखील आणि रिप्लाय देण्यासाठी देखील. तर आता शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करायची आहे आपल्याला, म्हणजेच 3 तारखेला. कारण 2 तारखेला जरी चालू होत असली ही तिथी, तरी उगवत्या सूर्यानुसारच आपण करायचा असतो कोणताही जो आपला आहे नेमधर्म कुलाचार. नवरात्रीचं व्रत म्हटलं की अनेकांना आठवते ते दुर्गा मातेची पूजा. दुर्गा मातेचे 9 रूपं आहेत. 9 दिवसांमध्ये यांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी बघा कलशस्थापना, घटस्थापना असं वेगवेगळं म्हटलं जातं. तर प्रत्येकांना जे नवीन आहेत त्यांना असं वाटतं की कलशस्थापना वेगळं, तर घटस्थापनेलाच कलशस्थापना असं म्हटलं जातं. तेव्हा नवरात्रीसाठी घटस्थापना कशी करायची, काय कराल नेमकं, तसेच काय आहे शुभ मुहूर्त, विधी काय आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण आता बघायचं आहे. कारण आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे. जवळपास 4 नवरात्री येतात. त्यातल्या शारदीय नवरात्रीला खूप आपल्याला मोठा उत्सव बघायला मिळतो आणि हाच उत्सव आता जवळ आलेला आहे. हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीच्या शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी आपण 3 ऑक्टोबर 2024 सूर्योदयापासून 4 तास जवळजवळ जे आहेत, सूर्य उदय झाल्यापासून 4 तासाच्या आतमध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे. हा अत्यंत असा मंगलमय असा मुहूर्त आहे. या मुहूर्तामध्येच तुम्ही हे करायचं आहे आणि नवरात्र जे उत्सव आहे त्याची सांगता 12 ऑक्टोबरला होत आहे. आता बघायचं आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगत आहे की नवरात्र घटस्थापनेसाठी काय काय लागणार आहे साहित्य. लगेच लिस्ट करून घ्या किंवा हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे पूर्वतयारी करायला तुम्हाला जमेल. जेव्हा बाजारात जाताल एखादी वस्तू राहिली असं व्हायला नको. तर काय लागणार आहे नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी साहित्य. सर्वप्रथम एक चौरंग लागणार आहे. लाल रंगाचे कापड आपल्याला लागणार आहे, ज्याला आपण चौकोनी वस्त्र अंथरणार आहोत चौरंगाला. सगळ्यात पहिलं लाल रंगाचेच कपडे तुम्ही परिधान करायचे आहे. नसतीलच लाल साडी, लाल ड्रेस किंवा लाल जर जेंट्स करणार असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचे देखील कपडे परिधान करू शकता. त्याचप्रमाणे मातीचं लहान मडकं भेटतं बघा, ज्याला घट म्हणतो, तर ते घ्यायचं आहे. विविध प्रकारची धान्ये, 7 धान्ये घ्या, 9 घ्या, जास्तीत जास्त 11, याच्या पलीकडे घ्यायचं नाही आहे. यामध्ये आता बघा जी बाजारात पुडी वगैरे मिळते तर ती घेऊन आपल्या घरातले देखील धान्य त्यात वाढवायचे आहेत आपल्याला. गहू हे टाकायचे आहेत. त्यानंतर तुमच्याकडे जे आहे अवेलेबल किंवा तुमच्या आत्तापर्यंत चालत आलेल्या पद्धतीनुसार त्यामध्ये तुम्ही धान्य ॲड करायचे आहेत. फक्त बाजारातलेच धान्य आणून लगेच हे करू नका, कारण काय होतं त्यामध्ये बरेच असे धान्य जे न उगवणारे असतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. आता बघा बरेच जण सांगत आहेत की तुम्ही 1 रात्र अगोदर धान्य ते भिजत घाला सप्तधान्य, मग तुम्ही मातीमध्ये ते पेरा. काय या गोष्टीला काय अर्थ आहे मला सांगा. की पूर्वापार जी चालत आलेली आहे की बीज अंकुरावेत, लवकर आपलं धान्य उगवावं किंवा लवकर आपली जी आहे खेत्री म्हणतो आपण त्याला, तर धान ते लवकर उगवावं. म्हणजे आपल्या मनाला ते वाटणार आहे का योग्य? नाही, आमचे धान्य उगवून आलं भराभर पटकन, पहिल्याच दिवशी मोड आले. तर जे विधिवत सांगितलेलं आहे तेच करूया ना आपण. पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलेलं आहे लवकर आपण करू. सूर्योदय जसाच झाला तसं आपण लगेचच घटस्थापन करून घेऊया. म्हणजे काय होणार आहे, तो अख्खा दिवस आपल्याला त्या धान्यासाठी मिळणार आहे. तर आता करायचं काय, स्वच्छ वगैरे करून घ्यायचं.
लयतले तुम्ही ते धान्य धुवून घेऊ शकता आणि सुकवू शकता. मी तर तशीच करते, थोडंसं धुवून स्वच्छ करून थोडंसं चाळणीमध्ये ठेवून सुकवून घेते. माती वगैरे चाळत बसू नका. काय होतं, माती चाळल्यानंतर थोडेसे ढेकळे तुम्ही फोडा हाताने, पण चाळल्यामुळं त्याच्यावरती जर आपण पाणी हे केलं ना, शिंपडलं किंवा पाण्याने स्प्रेनी मारलं, तर ती माती अशी दबकत खाली जाते आणि मग त्यानंतर तिचा निचरा व्यवस्थित होत नाही. तर ढेकळे वगैरे असताना काय होतं, त्यामध्ये जे आहेत धान्य आपण टाकलेले त्याला अंकुर येण्यासाठी मदतच होते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काय लागणार आहे आपल्याला, तर माती. लहान टोपलीभर माती होईल तेवढी माती आणायची आहे. पत्रावळी, ज्यांच्याकडे पत्रावळी किंवा टोपली वापरली जाते त्यांनी ती घ्यायची आहे. त्याच्या खाली तुम्ही व्यवस्थित मोठं ताट किंवा अशी परात वगैरे तुम्ही ठेवायची आहे. जेणेकरून जी माती वगैरे आहे ती चौरंगाला जर चिकटला जो पत्रावळीचा तो पूर्ण साचा, तर ते मूळ सगळे खाली पाटाला लागतात आणि घट उचलताना त्रास होतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. कापूर, धूप, दीप, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, अक्षदासाठी अखंड तांदूळ, आंब्याची ढाळे, पैशाची नाणी, लाल ओढणी किंवा चुनरी, देवीसाठी पान, सुपारी, शेंदूर, नारळ, फुले, हार, शृंगाराचं सगळं साहित्य जे आणखी तुम्हाला काय लागतंय ते, हे सगळं तुम्ही जमा करायचं आहे. याशिवाय कलशाला आपल्याला जो आहे कलाव्याच्या धाग्याने एक हळकुंड बांधायचं आहे, लेकुरवाळी हळकुंड. आणि ते कलश स्थापन करताना जे कलशाचं जे आपण म्हणतो ना, मनगटाचा भाग असतो मुख्य जो, त्याला बांधायचा आहे तो कलावा आणि त्यानंतर घटस्थापना करायची आहे. कलशाची स्थापना करण्याच्यासाठी तुम्हाला मातीच्या भांड्यात प्रथम माती वगैरे टाकायची, 7 प्रकारचे धान्य थोडेसे पसरवायचे, वरून थोडीशी माती अशी पसरवायची. जास्त प्रकारे म्हणजे मध्ये थोडासा तुम्ही हे ठेवा. मध्ये जर तुम्ही पेरलं तर कलश जो आहे भरून ठेवलेला, तर तो हालू वगैरे शकतो ना. आपल्याला 9 दिवस हे हलवायचं नाही आहे, शुभ मानलं जात नाही किंवा देवी मातेचं त्याच्यामध्ये आलेलं प्राण किंवा अस्तित्व हलतं असं म्हणतात. म्हणून 7 प्रकारचे धान्य वगैरे टाकलं. कलशात प्रथम गंगाजल टाकायचं आणि मग तो मौलीचा धागा सांगितला तो बांधायचा. या पाण्यात साधं पाणी मिक्स करायचं. सुपारी, नाणे, अक्षदा, फुलाची पाकळी टाकली तर ती टाकायची. यानंतर काठावर 5 विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवू शकता. विड्याची पाने लगेचच खराब होतात बघा, अशी सडल्यासारखी होतात, 9 दिवस नीट टिकत नाही. म्हणून आंब्याचा ढाळा जरी ठेवला पाने तरी चालतं. नंतर नारळावरती जर लाल कपडा तुमच्यात बांधत असतील तर तो बांधायचा आहे. नाही तर नारळाला तुम्ही कलश जे आहे त्यावर ठेवताना व्यवस्थित कुंकू, हळद असं कोरीव व्यवस्थित लावून तुम्ही त्याची स्थापना करायची आहे. जेव्हा मी स्थापना करेल तेव्हा तुम्हाला ते दाखवेलच, कारण अशा या धावपळीच्या दिवसांमध्ये मला ते प्रात्यक्षिक दाखवायला अगोदर जमलेलं नाही आहे आणि अगोदर दाखवणं हे मला देखील पटत नाही. त्याच दिवशी आपण ती स्थापना करूया असं मला वाटतं. पूजेनंतर आपल्याला काय करायचं आहे, हा कलश ठेवायचा आहे, माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करायचा. नंतर 9 दिवस अखंडित दिवा लावायचा आहे. आता अखंडित दिवा आपण जेव्हा लावतो ना, या दिव्याला देखील आसन द्यायचं आहे, छोटासा पाट जर नसेल तर प्लेटीमध्ये अक्षदा ठेवायच्या, तांदूळ आणि दिवा ठेवायचा. पाटच पाहिजे, छान चौरंगच पाहिजे असं काही नाही, जसं तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे. आणि दिवा प्रज्वलित करताना आपल्या जे हात आहे त्या सव्वावीत म्हणतात त्याला, तो धागा शक्यतो तुम्ही कलाव्याचा धागा वापरा. दुर्गा माता किंवा देवीचं जे आपण करतो ना तेव्हा कापसाचं वात न करता कलाव्याची धाग्याची वापरली जाते, कॉटनचा तो आणा. छान तो दिवा व्यवस्थित जळतो. मी स्वतः कलाव्याचा धागा वापरते नवरात्रीमध्ये. आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. एवढंच म्हणायचे. नाही येते तर दिव्याला मनोमन प्रार्थना करायची, हे अग्निदेवा मी अखंड दीप प्रज्वलित करत आहे, हे माता, हे गणपती बाप्पा, तर या दिव्याचं अखंडितपणे माझ्याकडून सेवा तुम्ही करून घ्या. कारण नवरात्रीमध्ये आपण जे करतो ना हे दिव्याचं, त्याची देखील एक सेवाच समजली जाते. त्याला देखील एक आपण जो करतो उपवास वगैरे जरी नाही जमत आहे करायला, तर हे जर आपण केलं ना तरी या गोष्टीला देखील खूप महत्त्व आहे. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी जेव्हा आपण घटस्थापन करतो ना, तर त्याच दिवशी आपल्याला जे खाऊची पानं आहेत ती बरोबर 9 खाऊच्या पानांची माळ घटावरती चढवायची आहे. याच सोबतच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या लवंग असतात अखंड फुलाच्या,
तर त्या लवंगा आपल्या श्रद्धेनुसार जेवढं आपल्याला जमेल तशा 51ची माळ करायची, 108ची करू शकता, 9 लवंगाची करू शकता, 11, 21. तर जेवढी जास्त तुमची जशी जी प्रत्येक इच्छा जी आहे तुमची ती लवंग बांधताना म्हणायची आहे. एकच इच्छा मनामध्ये धरा. तीव्र इच्छा जी अतिशय तीव्र आहे पूर्ण होण्यासाठी. आणि लवंग ही आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी पळून लावते. माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आवाहन करण्यासाठी म्हणून ही देखील माळ फक्त पहिल्याच दिवशी चढवली जाते. म्हणून लवंगाची माळ तुम्ही जरूर बनवून खाऊच्या पानांच्या माळेसोबत चढवायची आहे. तसेच पहिल्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ देखील अर्पण केली जाते. आणि याशिवाय असं म्हणतात की दुर्गा माता दरवर्षी आपण बघतो की कोणत्या ना कोणत्या तरी वाहनावरती दुर्गा माता आरूढ होऊन येत असते. तिची सवारी असते. तर त्याचं वेगवेगळं महत्त्व पण असतं. म्हणजे यावर्षी देखील आहे. तर यावर्षीची तिची जी आहे वाहन किंवा सवारी आपण म्हणू शकतो. तर ते असं म्हणतात ते पाळणा किंवा पालखी आहे. असे 4 बरोबर पाय असणारी अशी गोष्ट सांगितलेली आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, तर अनेक गोष्टी पालखी जी आहे त्यामध्ये आंशिक महामारीचं कारण आणि ज्योतिषी मोठमोठे सांगत आहेत. तर यासाठी प्रार्थना करायची आहे, की असं काय असेल तर प्रतिकूल प्रभाव नको, चांगलंच काहीतरी होऊ दे म्हणून आपण मनोमन प्रार्थना करायची आहे. तर असे शारदीय नवरात्र तुम्ही करायचे आहेत. 9 दिवस आपण एकदम चांगले महत्त्वाचे असे उपाय देखील गुप्त मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीत करण्याचे. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वाचा पार्ट नवरात्रीत आणि दिवाळीत मी कव्हर करणार आहेत गुप्त उपायांचा. लक्ष्मी स्थिर कशी व्हावी आणि लक्ष्मी हळू वाढत आपल्याला आशीर्वाद देऊन तो पैसा कसा काय टिकेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.